मुक्ताईनगरमधल्या कुऱ्हा गावातील नदी नाल्यांना पूर आल्यानं छोटे पूल पाण्याखाली गेलेत। आमदार चंद्रकांत पाटील यांनी पूल उंच करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता डीपीडीसी अंतर्गत पुलाच्या कामाला मान्यता दिली असून लवकरच कामाला सुरुवात होण्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील कडलास परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे 21 कुटुंबांचं स्थलांतर केलं गेलंय। रस्त्यांवर पाणी साचल्याने कडलास त्याचप्रमाणे सोनन आणि जतला जाणारी वाहनं जागेवरच थांबली। जालन्यातल्या तीर्थपुरी परिसरामध्ये जोरदार पावसामुळे गावाचा संपर्क तुटलाय। तर घुगर्डे हातगाव जाणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी जात असल्यानं नागरिक अडकले। धाराशिव जिल्ह्यातील साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतात दगडगोटे, पिकं, त्याचप्रमाणे पाईपलाईन हे सगळंच वाहून गेलंय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याचा टाहो ऐकायला मिळतोय। तर इकडे जळगावच्या पाचोऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। तर पावसाचं पाणी शेतामध्ये शिरलंय। नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले। सातपुडा पर्वतरांगेमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले गावे कुऱ्हा, हिवरा, उंबरा, पारंबी, राजुरा, वडोदा हे सगळं पाण्याखाली गेलंय। तर पुरामुळे 7039 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। बातमी सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकऱ्यांपुढे आता ओल्या दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय। जिल्ह्यातील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। जिल्ह्यातील सीना आणि भीमा या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं।